शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्री. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विद्याप्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या DLB डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भुईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेंटर, त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय अशी विविध महाविद्यालये सुरू होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचं पुण्याचं काम या संस्थेतून होत आहे. असे चांगले काम करत रहा. शासन आपल्या पाठीशी निश्चित उभं आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध RJ अमित काकडे यांनी केले. तर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भुईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. देवराम भुईर डिग्री कॉलेजचं आज उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. एक नानांचं स्वप्न होतं KG to PG, हा जो स्वप्न त्या ठिकाणी होता आणि तो स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तिन्ही फॅकल्टी त्या ठिकाणी असणार आहेत. आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला जर आपण प्रत्येक क्लासरूम जर बघितले तर एक सुटसुटीत त्या ठिकाणी म्हणजे बाकीचे कॉलेजेस आणि ह्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल. प्रत्येक रूम जे क्लासरूम त्या ठिकाणी आहेत ते क्लासरूम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. सर्वात ठाणे जिल्ह्यातली पहिली लायब्ररी त्या ठिकाणी असेल की ती 5000 फुटामध्ये त्या ठिकाणी आपण ही लायब्ररी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटीचे त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकं त्या ठिकाणी भेटतील. त्याच्यात जवळजवळ पुस्तकं त्या ठिकाणी आपण ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी अभ्यासासाठी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि ही लायब्ररी त्या ठिकाणी डे नाईट त्या ठिकाणी 24 तास ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि याच्यातनं चांगले लॅब त्या ठिकाणी आपण तिन्ही लॅब्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आपण बनवले. प्रत्येक क्लासरूम हा स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी असेल. म्हणजे डिजिटल त्या ठिकाणी जे बोर्ड्स त्या ठिकाणी आहेत ते बोर्ड्स त्या ठिकाणी आपण ह्या याच्यामध्ये आपण वापरण्याचं म्हणजे एका साईडला जर आपण रायटिंगमध्ये लिहिलं, दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका वायफायच्या द्वारे त्या ठिकाणी माहिती संपूर्ण आहे. ही माहिती एका साईडला त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बोर्ड्स त्या ठिकाणी आपण हे बसवण्यात आलेले आहेत. ते सर्व गोष्टी आणि चांगले त्या ठिकाणी कम्प्युटर लॅब त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 50 ते 60 कम्प्युटरची त्या ठिकाणी लॅब त्या ठिकाणी असणार आहे. तर सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी आपण ह्याच्यातनं आपण देणार आहोत.